मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनीने आता घरातील सगळ्यांसमोर संध्याकाळच्या आरतीच्या वेळी एक्सपोज केलेलं असतं की वसू आत्याने मला किडनॅप केलं होतं माझ्या लग्नातनं. आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. शेवटी नंदिनीने आता सत्य सांगून तर टाकलेलं असतं. मग आता विक्रांतला राग येतो, कारण त्याचा त्याच्या बहिणीवर खूप विश्वास असतो आणि तो विचारतो, नंदिनी हे तू काय बोलतीयस अगो? तुला कळतं का तू नक्की काय बोलतीयस? त्यावरती आता नंदिनीसुद्धा शॉक होते की बाबासुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहेत. मग मानिनीसुद्धा म्हणते, नंदिनी अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल बाळा. परंतु आता नंदिनी म्हणते, नाही आई, माझा गैरसमज झाला नाही. अहो मी खरं बोलतीये, कारण हेच घडलंय आई. आणि खरं तर बोलताना सुद्धा आता मलाच त्रास होतोय, कारण अजून माझाच विश्वास बसत नाहीये की वसू आत्यानेच हे सगळं केलंय. तेव्हा सगळेजण आता वसू आत्याकडे पाहतच राहतात. मग आता नंदिनीने केलेले सर्व आरोप वसू लगेचच फेटाळून लावते आणि म्हणते, अगं का उगीच खोटे आरोप करतेस नंदिनी तू माझ्यावर? मी असं का करेल? तुला किडनॅप का करेल? आणि कुणाला सांगून मी उगीच किडनॅप करेल? तेव्हा असं वसूने म्हटल्याबरोबरच नंदिनी क्षणाचाही विलंब न करता म्हणते, दीपकला सांगून. तर आता दुसरीकडे काव्याला पटकन बाथरूमला जायचं असतं आणि ती अतिघाई करत असते. तेव्हा मात्र लगेचच आता पार्थ म्हणतो की थांबा जरा. काव्य विचारते, काय थांबू मी? अहो बघा, इथे समोर एक घर आहे, नॉक करा दार. तर त्या नवरा बायकोची खूप भांडणं तेथे सुरू असतात. तेव्हा आता यांची भांडणं सुरू आहे, आपण दार कसं नॉक करायचं असं पार्थ विचारतो. काव्य म्हणते, असतील तुमच्यासारखी भांडकुदळ कुठले. मग आता पार्थ म्हणतो, काही पण काय बोलताय अहो काव्या. तेवढ्यातच आता मगाशी पार्थने ज्या काकांची सायकलची चैन लावण्यासाठी मदत केलेली असते तेच काका नेमके दरवाजा उघडून बाहेर येतात आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची बायको भांडी घेऊन लागलेली असते. तांब्या चमचा वगैरे त्यांना असं फेकून मारत असते. काव्या आणि पार्थ दोघेही ते दृश्य पाहतात आणि आश्चर्याने त्या दोघांकडे पाहतच राहतात. त्यावरती, ये मुडद्या, तू कुठे गेला होता सांग मघापासून? एवढा वेळ का लागला तुला यायला? त्या काकांची बायको विचारत असते. त्यावेळी मात्र का म्हणतो, अगं चैन पडली होती माझी, मी चैन लावत होतो. तेव्हा ती म्हणते, अरे मुडद्या, पण तू तर धोतर घालतो ना, धोत्राला चैन आहे का तुझ्या? तो म्हणतो, ती नाही ग, अगं सायकलच्या चैनीबद्दल बोलतोय मी. मग आता तरीही त्या काकूंना वाटतं की हा अजूनही खोटंच बोलतोय आणि हा बसला असेल बायकांबरोबर गप्पा मारत. मग आता तेथे पाण्याची जी बादली भरलेली असते ती पाण्याची बादली भरूनच आता त्या काकू या काकाच्या अंगावर पाणी टाकणार. तेवढ्यातच पार्थ आणि काव्यासुद्धा मध्ये येतात आणि त्या तिघांच्याही अंगावर पाणी पडतं आणि ते तिघेही ओलीचिंब होतात. तर काका आता पार्थच्या पाठीमागे लपून बसतात आणि बायकोपासून लपत असतात. तेव्हा त्यांची बायको म्हणत असते की मला माहिती आहे ना तू किती खोटारडा आहेस, अशी मारेन ना मी तुला आता. तेव्हा ते काका म्हणतात, हो साहेब वाचवा ना मला, नाहीतर ही बाई ना माझा एके दिवशी जीव घेईल हो. तेव्हा लगेचच आता, हे कोण आहेत, तुम्ही ओळखता का यांना, असं त्या काकू विचारतात. तेव्हा पार्थ म्हणतो, मी मुंबईवरून आलोय आणि अहो मगाशी मीच होतो यांच्यासोबत. त्यावेळी तुम्ही होतात का यांच्यासोबत पत्ते कुटत, असं आता पार्थला काकू विचारतात आणि बादलीस त्याच्या डोक्यात घालणार. तेवढ्यात पार्थ मागे होतो आणि म्हणतो, नाही हो काकू, मी कशाला यांच्यासोबत पत्ते कुटत बसेल. मग आता ह्या कोण, असं काव्याबद्दलच काकू विचारतात. तेव्हा ही यांची तर कारभारी नाही, असं आता काका सांगतात. त्यावेळी मुडद्या, तुला कसं माहीत रे, असं काकू पुन्हा विचारतात. तेव्हा अगं मी तुला तेच सांगतोय, मगाशी सायकलची चैन पडली होती ना, तेव्हा यांनीच ती लावण्यासाठी मदत केली. तेव्हा आता काकू म्हणतात, तुम्ही खरे नवरा बायको आहात का? खरे आहात की खोटे आहात? तेव्हा पार्थ म्हणतो, मी सांगतो अहो तुम्हाला. मग असं म्हणून तो लगेचच सांगू लागतो, अहो मी एक आर्किटेक्ट आहे. तेव्हा इंग्लिशमधून काही त्या काकूंना कळत नाही. तर काव्या म्हणते, अहो गवंडी आहेत ते, गवंडी, असं घरं बांधून देतात ना ते. तेव्हा पार्थ आश्चर्याने लगेचच काव्याकडे पाहतो आणि म्हणतो, काही पण काय सांगता हो,
पुन्हा काकू विचारते, काय? अरे तू गवंडी आहे आणि असले कपडे घालून काय शायनिंग मारत फिरतो की काय? बघतेच आता हा तुझ्याकडे. पार्थ पुन्हा आता मागे लपतो आणि म्हणतो, थांबा हो, मी सांगतो ना तुम्हाला. म्हणतो, अहो आम्ही मुंबईला निघालोय आणि वाटेत दरड कोसळली आहे, त्यामुळे आम्ही गाडी इथे कोपऱ्याला लावली आहे तुमच्या घराच्या, आणि यांना ना अचानक वॉशरूमला आली म्हणून तिकडे जायचे. तेव्हा काकू विचारते, नक्की कुठे जायचे? असं म्हणून ती अजूनच चिडते. त्यानंतर आता ते काकाच म्हणतात, अगं बाई तिला परसाकडे जायचंय. तेव्हा परसाकडे जायचंय काय? जा मग आतमध्ये जाऊन उजव्या हाताला जा, असं काकू सांगतात. काव्या तेथून पळते. मग त्यानंतर काय? दरड कोसळली, मग तुम्ही कुठे निघालात? असं पार्थला ती विचारते. तेव्हा काकूला उत्तर देत पार्थ सांगतो, काही नाही, आता 4-5 तास हॉटेलवर थांबू, मग रस्ता रिकामा झाल्यानंतर लगेचच आम्ही निघू मुंबईकडे जायला. मग आता तू काय वेडाबिडा आहेस का? त्या लेकराला घेऊन आलाय, मग काय गाडीत बसतोस की काय? आता मी तुला सांगते, तुम्ही दोघांनी इथे राहायचं. तेव्हा पार्थ म्हणतो, त्याची काहीही गरज नाहीये, सांगितलं ना. त्यानंतर काव्य आता तेथे येते आणि म्हणते, नाही हो काकू, आम्हाला तर निघावं लागेल, कारण घरचे वाट पाहत असतील ना. त्यावरती लगेचच आता ते काका म्हणू लागतात, नाही, तुम्ही सायकलची चैन लावण्यासाठी आम्हाला मदत केलीत ना, म्हणून तुम्ही आता इथेच राहायचं, दुसरीकडे कुठेही जायचं नाही म्हणजे नाही. मग पुढे त्या काकू म्हणतात, तुम्ही आमची मदत केली, आता आम्ही सुद्धा तुमची मदत करणार, अतिथी देवो भव. त्यानंतर काव्य आता सांगते, हो असं जाणं योग्य नाही आहे एवढ्या रात्री. कुठे जाता एवढ्या रात्री? थांबूयात आपण इथे, हे म्हणतायत तर. तेव्हा पार्थ म्हणतो, असं म्हणताय का? बरं ठीक आहे. मग तो म्हणतो, मी घरच्यांना कळवतो हा याबद्दल. मग आता फोनमध्ये पाणी गेल्यामुळे तो हँग झालेला असतो. त्या काकू म्हणतात, बरं ऐका, तांदळात ठेवते मी, मग लगेचच तो व्यवस्थित होईल. आणि ओ ऐका, यांना ना तुमची कापडं द्या जरा घालायला, मी माझं लुगडं देते ह्या लेकीला घालायला. तेव्हा ठीक आहे असं आता लगेचच काका म्हणतात. त्यावेळी ते काका म्हणतात, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात हा, नाहीतर या बायकोने ना माझा जीव घेतला असता. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो काय मर्दासारखे मर्द तुम्ही आणि या बायकोला घाबरता का? तेव्हा काका विचारतात, काय तुम्ही नाही घाबरत का मग? तेव्हा पार्थ म्हणतो, मी नाही घाबरत तिला अजिबात. तेवढ्यातच काव्याचा आवाज येतो, देशमुख. तेव्हा पार्थ क्षणातच दचकतो आणि म्हणतो, हो आलो आलो. तेव्हा पाहिलं, घरोघरी मातीच्या चुली, असं म्हणून काका पार्थवर हसतात आणि चला कपडे देतो असं म्हणतात. तर आता दुसरीकडे कोण दीपक, असं वसू विचारते, तो तुझा प्रेमिका? तेव्हा नंदिनीला अचानक असा धक्काच बसतो की आत्या काही बीही बोलायला लागल्यात. मला मात्र राग येतो आणि तो रागाच्या भरातच विचारतो, आत्या तू काही पण बोलू नकोस, ही नव्हती दीपकच्या पाठीमागे, तो दीपक होता नंदिनीच्या पाठीमागे, समजतंय का तुला जरा? तेव्हा वसू म्हणते, हो मला समजतंय ना, सगळंच समजतंय. अरे पण तू बघतोयस ना ती काय बोलतीये ते, ती माझ्यावर ना बिनबुडाचे आरोप करतीये. आणि काय ग, तू भानावर आहेस का? असं रागातच वसू जेव्हा विचारते तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, हे पहा, दुसऱ्यांना भानावर आहे का हे विचारण्यापेक्षा हे कृत्य तुम्ही जेव्हा करत होतात तेव्हा स्वतः भानावर होतात का हे जरा स्वतःलाच विचारा. मग वसू म्हणते, मी तुला पुन्हा सांगतेय नंदिनी की तू माझ्यावर अजिबात चिखलफेक करू नकोस. त्यावरती आता नंदिनी म्हणते, आता का पलटताय तुम्ही? मगाशी तुमच्या रूममध्ये तुम्हीच मला म्हणत होतात ना की जा आणि सगळ्यांना सांग म्हणून की मीच हे सगळं केलं आहे आणि बघू तुझ्यावर कोण विश्वास ठेवतंय. त्यावरती वसू नाही होऊन पडते आणि म्हणते, अगो बाई, मी कधी तुला म्हटले? असं म्हणून नंदिनीलाच ती अगदी घरातील सर्वांसमोर वेड्यात काढू लागते आणि तिच्या चेहऱ्याला हात वगैरे लावत, तुला जरा बरं वाटत नाहीये का असं मुद्दाम म्हणून विचारते. मग आता नंदिनी अजिबात न डगमगता म्हणते की अच्छा, तुम्हाला आता हे दाखवायचंय का? म्हणजे आपल्यामध्ये तर काहीच बोलणं झालं नाही. पण बाबा आई ह्या ना खरंच खोटं बोलतायत, कारण मगाशी मी यांच्या खोलीत गेले आणि आम्ही या विषयावर बोललो सुद्धा आणि त्यांच्या फोनमध्ये ना दीपकचा नंबर सुद्धा आहे. तेव्हा काय असं आता रागातच मानिनी विचारते, आणि त्या दीपकचा फोन नंबर ताईंच्या मोबाईलमध्ये आहे का? अहो आई हो, कारण मी मगाशी यांच्या रूममध्ये गेले होते ना त्यांच्याशी बोलायला, तेव्हा त्यांचा मोबाईल मी चेक केला तर नंबर होता त्यामध्ये. तेव्हा सगळेजण वसूकडे अगदी धक्क्यानेच पाहू लागतात. तर विक्रांत विचारतो, वसूताई
अगं काय बोलतीये नंदिनी? हा वसू धावतच विक्रमकडे येते आणि विचारते, म्हणजे अच्छा, तुझा माझ्यावर नाही तर हिच्यावर विश्वास आहे का? तेव्हा विक्रम म्हणतो, तसं नाही अगं ताई, परंतु नंदिनी अशी आरोप करणारी मुलगी नाहीये. त्यावरती वसू आकडतांडव करते आणि विचारते, अरे म्हणजे अशी आरोप करणारी किंवा काळकृत्य करणारी बाई आहे असं म्हणायचंय का तुला? तेव्हा विक्रम म्हणतो, अगं मला फक्त एवढंच म्हणायचंय. त्यावरती आता वसू म्हणते, एक मिनिट, आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू विक्रम. आता घे माझा फोन घे आणि बघ याच्यामध्ये तुला दीपकचा नंबर सापडतोय का, आणि जर का यामध्ये त्याचा नंबर असेल ना तर विक्रम तू जे म्हणतो ना ते मी करायला तयार आहे, असं वसू मोठ्या मोठ्याने ओरडूनच विक्रमला सांगते. त्यानंतर विक्रम आता चेक करतो तर त्या फोनमध्ये दीपकचा नंबरच नसतो, कारण वसूने ऑलरेडी तो डिलीट करून टाकलेला असतो. त्याबद्दल आता विक्रम लगेचच सांगतो की नंदिनी अगं खरंच नाही आहे वसुताईच्या मोबाईलमध्ये तो दीपकचा नंबर. तेव्हा वसू मात्र गालातच हसते. नंदिनीला आठवतं की अगं तू आत्ता आली आहे या घरात, परंतु मी या घराची मालकीण आहे आणि तुझ्यावर कोणीही लगेच विश्वास ठेवणार नाही, असं वसूने तिला ऑलरेडी सांगितलेलं असतं. नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. घरातील सर्वांसमोर ती खोटी ठरते. त्यामुळे आता सगळेजण धक्क्याने नंदिनीकडे पाहतात. तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी तू शुअर आहेस का? एक मिनिट जरा थांबा सगळ्यांनी, कुणीच बोलू नका. तेव्हा नंदिनी म्हणते, हो जीवा, अहो मी तुमची शपथ घेऊन सांगते, खरंच वसू आत्याच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर होता मगाशी, त्यांनी ना आत्ता डिलीट केला असेल. तेव्हा जीवा पुढे येतो आणि वसूला म्हणतो, आत्या हे बघ तू खरं खरं सांग, कारण नंदिनी माझी खोटी शपथ ना कधीही घेणार नाही. त्यावरती वसू म्हणते, जीवा अरे तू काय भगवान आहेस की काय, जो नंदिनीवर एवढा विश्वास ठेवतो? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आरोप करायचे असतात ना ते अगदी पुराव्यात सकट करायचे असतात. आहे का तुमच्याकडे काही पुरावा? आणि काय ग, आहे का तुझ्याकडे काही पुरावे आहेत? असं आता वसू तावातावाने नंदिनीजवळ जात तिला विचारते. ती आता नंदिनीला आठवतं की माझ्या पिहूनेच मला सगळं काही सांगितलं होतं. तेव्हा नंदिनी रागातच म्हणते की आहे ना पुरावा माझ्याकडे, माझा एक पुरावा तर तुम्ही नष्ट केला, परंतु आता मी एक काम करते, असा खणखणीत सर्वांना पुरावा देते ना की तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सर्वांना विश्वास हा ठेवावाच लागेल. असं म्हणून नंदिनी लगेचच आता तेथून जाते. सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. इकडे आता काव्या ही त्या काकूंची नऊवारी साडी नेसून बाहेर येते. तर काव्या त्या साडीमध्ये खूप छान दिसत असते आणि तिने छान असा अंबाडा देखील घातलेला असतो. तेव्हा त्या काकू म्हणतात, अगं बाई बाई माझी किती छान दिसतीयस ग या साडीमध्ये तू. मग आता त्या लगेचच तिची दृष्ट काढतात आणि विचारतात, काय ग तुझं लगीन झालंय ना, तो तुझा नवराच आहे ना? काव्या म्हणते, हो मग काय झालं? त्यावरती काकू म्हणतात, अगो पण त्याच्या नावाचं कुंकू नाही लावलं का? लोक काय म्हणतील तुला अशाने? मग आता काव्या म्हणते, हो त्याच्यासाठी टिकली आहे ना. त्यावरती काकू म्हणतात, अगं टिकली तर टिकली, नाही तर हुकली, असं म्हणून त्या खूपच हसू लागतात. आणि मग नंतर हसायचं थांबतात. काव्याला विचारतात, काय ग किती खोटं खोटं हसतेस ग, माझ्यासारखं हस ना असं दात दाखवून. तेव्हा काव्या अशी हसते. त्यावेळी काकू म्हणतात की हो असंच हसायचं, कारण तू हसताना किती गोड दिसते बघ बरं. काव्य म्हणते, हो दिसते ना, मग आता आणखी गोड दिसावी म्हणून मी तुझ्यासाठी एक गंमत आणते हा, असं म्हणून काकू लगेचच कुंकवाचा करांडा घेऊन येतात आणि काव्याला असं आडवं कुंकू लावतात. तेव्हा आता काव्याला त्या म्हणतात, अगो कसलं भारी दिसतंय तुला हे आडवं कुंकू, असं एकदमच भारी हा. आता तुझा चेहरा बघ किती खुललाय, तुला कोणीही आता बोलणार नाही हा, तुझं लग्न झालं नाही म्हणून, असं कुंकू दिसतंय तुला की तुझं लग्न झालं नाहीये म्हणून. तेव्हा काव्या मात्र हसत असते. आता काकू म्हणते, चल आपण आता ना भाकऱ्या थापू. काव्या घाबरते आणि विचारते, काय भाकऱ्या? मग काकू आश्चर्याने विचारते, काय तुला भाकऱ्या येत नाही का आता? त्यावेळी तुझी सासू आहे का, गेली ग ढगात, असं काकू विचारते. मग काव्य म्हणते, हो असं काय बोलताय? त्यावेळी काकू म्हणते, अगं पण तुला भाकऱ्या येत नाही म्हणून तुला कुटत नाही का तुझी सासू? काव्य म्हणते, नाही नाही मला नाही कुटत त्या. तर काकू म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही, चल मी तुला शिकवते भाकऱ्या थापायला. मग काव्या आता विचार करत राहते. दुसरीकडे आता नंदिनी पिहूला घेऊन आता हॉलमध्ये येते. तेव्हा ती म्हणते, पिहू सॉरी मला तुला यामध्ये ओढावं लागते,
पण तू ना सांगितल्याशिवाय इथे कुणालाच काही विश्वास बसणार नाहीये, त्यामुळे आता तूच सांग बरं नक्की तेव्हा तू वसू आत्याच्या रूमबाहेर काय काय ऐकलं होतं. तेव्हा पिहू मात्र खूपच घाबरते. त्यावरती मंजू म्हणते, पिहू बाळा अजिबात घाबरू नकोस, सांग ना बेटा काय झालं होतं तेव्हा. मंजू सुद्धा तिला धीर देत असते आणि नंदिनी सुद्धा. पण वसू रागात तिच्याकडे पाहत असल्यामुळे आता ती अजूनच घामाघूम होते आणि तिला आठवतं की कशा प्रकारे वसू मावशीनेच रम्याला सांगितलं होतं. त्या दिवशी त्या दोघींचं बोलणं मी ऐकलं होतं की याच वसूने दीपकला सांगून त्या नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं होतं. त्यावेळी घाबरलेल्या पिहूला आता मिथून सुद्धा साथ देतो आणि विचारतो, ए पिहू बाळा अजिबात घाबरू नकोस, सांग ना बेटा काय झालं होतं, तू काय ऐकलं होतं त्या दिवशी, आम्हाला सांग, आम्ही कोणीच तुला काही करणार नाही, मी इथे आहे ना तुझा बाबा, चल सांग बरं काय ऐकलं होतंस बेटा तू, असं पुन्हा पुन्हा तो विश्वासात घेऊन तिला विचारतो. तेव्हा पिहू आता खूपच घाबरलेली असते आणि ती आता जरा अडखळतच बोलते. ती म्हणते, वसू मावशीचं आणि रम्याताईचं बोलणं मी ऐकलं. वसू मावशी रम्याताईला सांगत होती की त्यांनी असं म्हणून ती पुन्हा गडबडते गोंधळते. तेव्हा ते काय असं आता विक्रम विचारतो. मग आता जसं तिने ऐकलं होतं ना ते सगळं अगदी घाबरतच ती आता घरातील सर्वांना सांगते की वसू मावशीने त्या दीपकला सांगून नंदिनी वहिनीला लग्नातनं किडनॅप करायला सांगितलं होतं आणि हेच पिहूने सत्य सांगताच घरातील सगळ्यांच्या काळजाचा एका क्षणी ठोका चुकतो. तर वसू आता खूपच घाबरते, तिला काहीही सुचत नसतं. तिचं पितळ आता उघड पडलेलं असतं तर सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात. सुद्धा खूप घाबरलेली असते कारण तिचं पितळ उघड पडलेलं असतं. आत्तापर्यंत तिला असं वाटत असतं की पिहूला धमकी दिल्यानंतर ती सांगणार नाही, परंतु आता शेवटी सगळं पितळ तिचं उघड पडल्यामुळे ती तोंड दाखवायच्या लायकीची सुद्धा राहिलेली नसते. तर दुसरीकडे आता काकू म्हणतात, हे बघ चांगलं मळ हा पीठ, मी भाकरी बघ कशी केली छान मस्त, तशी तू आता बनवायची आहे, मी तुला शिकवते. तेव्हा काव्याला पीठ व्यवस्थित मळता येत नसतं भाकरीचं. मग काव्याला आता त्या काकू एक आयडिया सांगतात, आपल्या नवऱ्यावर जेवढा राग असतो ना तेवढा सगळा काढायचा पिठावर आणि असं चांगलं मळून मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी ना कशी टरा टरा फुगते आणि नवऱ्याला खायला सुद्धा ती अगदी गोड वाटते. तेव्हा काव्य आता पार्थवरचा सगळा राग त्या पिठावर काढते आणि चांगलं असं पीठ मळून घेते. जसं जसं सांगते तशी काव्य छान अशी भाकर बनवते. तेवढ्यातच पार्थ आता तेथे सदरा आणि धोतर घालून येतो. त्यांनीच त्याला आता ती कपडे दिलेली असतात. तेव्हा पार्थ बाहेर येतो आणि काव्याकडे खूपच प्रेमाने पाहतो कारण काव्याने सुद्धा नऊवारी साडी आता नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असते. काव्याचं लक्ष सहजच आता पार्थकडे जातं आणि ती पार्थकडे आता अगदी निरखून निरखून पाहते आणि खूपच सुंदर हा असं म्हणते. त्याच वेळी मात्र आता पार्थसुद्धा तिच्याकडे पाहून हसतो. मग नंतर भाकरीला असं वरून पाणी लावायचं असतं तर आता जी चूल असते ना त्याचा धूर सारखा काव्याच्या तोंडावर येत असतो. त्यामुळे पार्थलाच आता कसं तरी होतं कारण काव्याला त्रास होत असतो. पण काव्य आता काकीच्या सांगण्याप्रमाणे सगळं व्यवस्थित करत असते. तर दुसरीकडे नंदिनी वसूचं रूप सर्वांसमोर आणतेच आणि म्हणते, पाहिलं ना बाबा, आता समजलं ना तुम्हाला, आणि पिहूला फिट्स येण्यामागचं कारण ना खरं तर वसू पिहू तर सारखी सारखी वसू आत्याला घाबरत होती कारण वसू आत्याचं आणि रम्याचं बोलणं तिने ऐकलं होतं. तेव्हा विक्रम विचारतो, ताई काय बोलतीये नंदिनी, खरं आहे ना हे सगळं. तेव्हा वसू पुन्हा एकदा नाही होऊन पडते आणि म्हणते, खोटं आहे रे विक्रम, अगदी धादांत खोटं बोलतीये अरे ती, अरे तुम्हा सर्वांसमोर फक्त बदनाम करण्याचा तिचा हेतू आहे, दुसरं काय, असं म्हणून ती पुन्हा एकदा नाही होऊन पडते. तेव्हा सर्वजण धक्क्यानेच वसूकडे पाहतात. नंदिनीला आणि जीवाला मात्र राग आलेला असतो. तेव्हा मानिनी म्हणते, ताई अहो काय बोलताय तुम्ही, अहो आत्ता पिहूने तिच्या स्वतः तोंडाने सांगितलंय की तुमचं आणि रम्याचं बोलणं तिने ऐकलं होतं. पिहू म्हणते, मलाच मानिनी कळत नाहीये की पिहू असं का बोलतीये. मग वसू लगेचच पिहूकडे जाते. पिहू मात्र रडू लागते.
पिहूचा हात पकडत आता वसू जरा रागातच तिच्याकडे पाहत नजर रोखत विचारते, पिहू काय ऐकलंस तू? मी असं काही बोलले का बाळा? तेव्हा नंदिनीला समजतं वसू आत्या पुन्हा एकदा पिहूला टॉर्चर करतीये. त्यानंतर रागातच वसू कुणालाही कळू न देता विचारते, तू चुकीचं ऐकलंस ना? असं म्हणून तिच्यावर अगदी मोठे डोळे करून ती पाहत असते आणि नंदिनीला हे सगळं समजत असतं. त्यानंतर रम्याचा आता पुढाकार घेते आणि म्हणते, आई अगं पिहू काय वाटेल ते बोलेल, पण यांनी विश्वास ठेवावा का तिच्यावर? आणि कशाच्या बेसवर आपण तिच्यावर विश्वास ठेवणार आहोत? अगं आई, तुला आठवतं ना मागच्या वेळी माझ्या पत्रात खोटं नको ते लिहून सगळ्यांसमोर तोंडावर पाडलं होतं मला या पिहूने, आणि आता सुद्धा माझ्या आई बरोबर ना पिहू हेच करतीये. तेव्हा नंदिनी पुढाकार घेते आणि म्हणते, वाटेल ते बोलू नकोस रम्या. अगं तू काय केलं होतं मागे एकदा सूप पाजायचं म्हणून पिहूला तिच्या खोलीमध्ये तू घेऊन गेली होतीस आणि अशी खोदून खोदून काहीतरी विचारत होतीस. तू काय विचारत होतीस ना ते मला आत्ता कळतंय. तेव्हा रम्या म्हणते, हे बघ नंदिनी, तुला हवा तसा अर्थ काढून तू उगीच सगळ्यांची अशी डोकी भडकवू नकोस. मग आता ती विचारते, मामा मामी आता आपण पिहूवर विश्वास ठेवणार आहोत का? आणि मागच्या वेळी तिने सर्वांसमोर मला खोटं पाडलं होतं ते तुम्हाला आठवतंय ना? तेव्हा सगळ्यांनाच ते प्रसंग पुन्हा पुन्हा आठवतात. मग पुढे आता रम्या म्हणते, तेव्हा ही नंदिनी नव्हती पण तुम्ही होतात ना तेव्हा? मग आता नंदिनी म्हणते, आई बाबा प्लीज तुम्ही रम्यावर विश्वास ठेवू नका, कारण यावेळी तिला खोटं काहीही केलेलं नाहीये. मग आता घरातील सर्वांनाच प्रश्न पडतो कुणावर विश्वास ठेवावा अन कुणावर नाही. सगळेजण आता वसूकडे अन पिहूकडे पाहू लागतात आणि त्याचबरोबर नंदिनीकडे सुद्धा. मग त्यानंतर रम्या लगेचच आपला शब्द वळवते आणि म्हणते, नंदिनी तूच हे सगळं काही केलं असशील माझ्या आईला खोटं पाडण्यासाठी. तेव्हा वसूला आनंद होतो अन वसू ही हसतच रम्याकडे पाहते. तेव्हा नंदिनीवर असे आरोप केल्यामुळे आता लगेचच जीवा आणि मानिनीला खूप राग येतो आणि नंदिनी रागात रम्याकडे पाहत आता तिचा वचपाच काढणार असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आणि पार्थ हे दोघेही एका ठिकाणी बसलेले असतात. काव्याच्या केसांची बट सारखी तोंडावर येत असल्यामुळे पार्थ हळुवारपणे ती बाजूला घेतो आणि अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहतो. तर दुसरीकडे आता नंदिनी सर्वांनाच म्हणते, मला किडनॅप करणाऱ्या वसू आत्याच होत्या. हा सगळा पुरावा मी 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला आणून देईल. तेव्हा नंदिनी आता तेथून निघालेली असताना रम्या म्हणते, हे बघ जर तू पुढच्या 24 तासामध्ये पुरावे आणू शकली नाहीस तर तुला आमचं हे घर सोडावं लागेल नंदिनी. तेव्हा चॅलेंज ॲक्सेप्टेड असं आता लगेचच नंदिनी म्हणते आणि चॅलेंज स्वीकारते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.